दाबला. सूरज संघर्ष करत कारमधून उडी मारली, पण मीनूचा घसा दाबला गेला आणि ती तिथेच मृत्यू पावली. तिचे शव गुहांड गावाजवळ रस्त्याच्या कडेला शेतातील झुडपात फेकून दिले. याच दरम्यान विरभान पाटीलने सूरजच्या मुलाचाही घसा दाबला आणि त्याला मृत समजून रस्त्याच्या कडेने फेकून दिले. यानंतर संजयने कार परत कोल्हापूरच्या दिशेने वळवली. औरंगाबाद जवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ छत्रपती पाटीलने मासूम मुलगीला कारमधून उतरवले. त्यानंतर सर्व पळून गेले. सूरज संपूर्ण रात्र रस्त्याच्या कडेने वेदना आणि काळजीत तडफडत राहिला. सकाळ झाल्यावर तो हरिमपूर जिल्ह्याच्या जारिया पोलीस स्टेशनवर पोहोचला. तेथे भरतकुमार हजर होते. सूरजने त्यांना सर्व गोष्ट सांगितली आणि सांगितले की त्याला भीती वाटते की या दरोडेखोरांनी त्याची पत्नी आणि मुलांचे अपहरण केले आहे किंवा कदाचित मारले सुद्धा असू शकते. त्याने पोलिसांकडे मदत मागितली आणि सांगितले की तक्रार नोंदवून त्याच्या कुटुंबाचा शोध घ्यावा. प्रकरण मोठे आणि गुंतागुंतीचे होते, म्हणून भरतकुमार यांनी ताबडतोब जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. बातमी कळताच SP दीक्षा शर्मा पोलीस स्टेशनवर पोहोचल्या. त्यांनी प्रथम सूरजची चौकशी केली आणि नंतर बायको मुलांच्या शोधासाठी एक पोलीस टीम बनवली. पोलीस टीमने ताबडतोब तपास सुरू केला. तपासादरम्यान कोल्हापूर टोल प्लाझावर पोहोचले आणि तेथील CCTV फुटेज तपासले. फुटेजमध्ये सूरजने कार ओळखली. कार नंबरच्या आधारे पोलीस टीमने संजयला कारसह मंगलपुराहून पकडले आणि पोलीस स्टेशनवर आणले. चौकशीत संजय म्हणाला की त्याचा काही गुन्हा नाही, तो घाबरला होता आणि जे लोक त्याला दरोडेखोर सांगत होते ते तोच काम करत होता. त्याने सांगितले की दरोडेखोरांनी कारमध्ये बसलेल्या महिलेचा घसा दाबला आणि शव रस्त्याच्या कडेने फेकून दिले. संजयच्या निदर्शनानुसार पोलीस टीमने मृत महिलेचे शव गुहांड गावापासून सुमारे 1000 मीटर अंतरावर शेतातील झुडपांमधून बरामद केले. सूरजने शव पाहिले आणि ताबडतोब ओळखले की हे त्याच्या पत्नी मीनू उर्फ अमनचेच आहे. पोलिसांनी आवश्यक कारवाई करून शव पोस्टमॉर्टम हाऊसला पाठवले. याच दरम्यान पोलीस टीमला डायल 112 कडून बातमी मिळाली की एक 10 वर्षाचं मूल रस्त्याच्या कडेने बेशुद्ध अवस्थेत सापडलं आहे. त्याच्या मानेवर खरचटण्याच्या खुणा आहेत. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनवर आणले. स्टेशनवर मुलाने सूरजला पाहिल्यावर थेट त्याच्या मानेत मिठी मारून रडले. सूरजही रडू लागला. हा त्याचा मुलगा होता. सूरजला मुलगा सुखरूप मिळाला, पण मासूम मुलीचा अद्याप कोणताही पत्ता लागला नव्हता. पोलिसांनी चालकाच्या गोष्टीवर विश्वास ठेवला होता, पण माहिती लपवण्याच्या गुन्ह्यात त्याला तुरुंगात पाठवले आणि त्याची कारही जप्त केली. दुसरीकडे औरंगाबादच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ लोकांना मुलगी रडताना दिसली. पोलिसांना बातमी दिली. पोलिसांनी मुलीचे नाव पत्ता विचारले, पण ती काही सांगू शकली नाही. तेव्हा पोलिसांनी तिचा फोटो सोशल मीडियावर टाकला, जेणेकरून कोणाला ओळख येईल. जेव्हा सूरजने हा फोटो पाहिला तेव्हा तो ताबडतोब औरंगाबादला पोहोचला. त्याने पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली आणि सांगितले की ही मुलगी त्याची मुलगी आहे. मुलगीही आपल्या वडिलांना मिठी मारून रडू लागली. मुलगी सापडल्याची बातमी सूरजने पोलीस स्टेशनला दिली. दोन्ही मुले सुखरूप असल्याचे पाहून सूरजला थोडी राहत मिळाली. पोलीस टीम आता महिलेच्या खुनेकरांना पकडण्यासाठी पूर्ण ताकद लावत होती. टीमने अनेक संभाव्य ठिकाणी छापे टाकले आणि अनेक संशयितांना पकडले, पण कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. तेव्हा पोलिसांनी माहिती देणाऱ्यांचे जाळे पसरवले आणि निरीक्षण